नमस्कार ग्रामस्थ केलवड. आज आपण झेडपी शाळेमध्ये उपस्थित आहोत कारण कालचा जो मुद्दा व्हॉट्सअपवर व्हायरल झाला होता जो पेवर ब्लॉकच्या संदर्भात होता. पेवर ब्लॉक संदर्भात जी मुद्दे आपण मांडली गेली ती एकूण 7 कामे ग्रामपंचायतच्या अधिकृत कागदावर आपल्याला मिळालेली आहेत. ग्रामसेवकाने स्वतः पेवर ब्लॉक साठी जो निधी आलेला आहे तो निधी यूज केला आणि त्याची आकडेवारी आपल्याला ग्रामसेवकाने स्वतः दिलेली आहे. त्यानुसार ग्रामसेवकाने साधारणतः 7 कामाची यादी आपल्याला दिली होती. अहिल्याबाई होळकर स्मारक त्या ठिकाणी 1,98,494 रुपयाचे पीव्ही ब्लॉक बसवण्यात आले असे ठरावामध्ये अधिकृत माहिती मिळाली. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक 2,97,881 रुपये. प्राथमिक शाळा पेवर ब्लॉक म्हणजे ग्रामपंचायतच्या शेजारी जी शाळा आहे तिथं आज व्हिडिओ बनवतोय त्या शाळेमध्ये 2,48,339 रुपयांचे पीव्ही ब्लॉक बसवण्यात आलेले. त्याच्यानंतर मुस्लिम समाज मस्जिदसाठी 1,99,842 रुपये खर्च आला. राम मंदिर पेवर ब्लॉक साठी 4,95,224 रुपये खर्च आला. त्याच्यानंतर राऊत वस्ती शाळा 3,16,361 रुपये. त्याच्यानंतर गमेगोटा शाळा 2,48,440 रुपये खर्च आलेला आहे. हा सर्व खर्च जर एकत्रित केला तर याची अमाऊंट जवळजवळ 20,44,581 रुपये अशी येते. आता ज्या वेळेस युवकांनी जी शासकीय योजना आहेत ते योजनेबाबत खुलासा केला असता पेवर ब्लॉकचा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पेवर ब्लॉक बसवण्यात आले, पेवर ब्लॉक बसवण्यात आले. तर कालच जी मोजणी झाली, पेवर ब्लॉकची जी मोजणी झाली त्या मोजणीच्या माध्यमातून असं लक्षात आलं की 138 ग्लास पेवर ब्लॉक गावामध्ये बसवले गेले. आता आम्ही जे एस्टिमेट दुसरीकडून घेतलं होतं त्यामध्ये जसं दाखवलं गेलं की पेवर ब्लॉक बसवण्यासाठी किती खर्च येतो, डस्टसाठी किती खर्च येतो, त्याच्यानंतर सिमेंट बॅगसाठी किती खर्च येतो. तर हे एकमेव काम असं आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आम्हाला दिसायला मिळाला. त्यामध्ये साधारणतः बघा 20,44,581 रुपये ग्रामपंचायतचा खर्च आहे आणि आमच्या माहितीनुसार जवळजवळ 2 मिनिटं आमच्या माहितीनुसार 13,00,000 लाखापर्यंत हा खर्च गेलेला आहे. जवळजवळ 7,21,000चा अपहार इथे बघायला मिळतो. म्हणून 50% तरी पण 50% वाढीव रक्कम आपण त्यामध्ये ऍड केलेली आहे. 50% वाढीव रक्कम आम्ही ठेकेदारासाठी ऍड करूनही 7,21,000 7.5 लाखापर्यंत अपहार त्यामध्ये बघायला मिळतोय. आणि भरपूर सारी प्रश्न आता आम्ही ग्रामपंचायतला विचारले असता ग्रामपंचायत त्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही. म्हणून सर्व ग्रामस्थ, सर्व युवा, सर्व एकत्र येऊन या गोष्टीचा खुलासा करण्याच्या मागे लागलेला आहे. ज्या पद्धतीने आम्ही चौकशी समितीची मागणी केलेली होती, आज रोजी असं वाटतं की ग्रामपंचायत चौकशी समितीला कोणताही हे देत नाही किंवा त्यासाठी कोणतेही हावभाव दाखवत नाही. त्यामुळे आम्ही काय करतोय, आम्ही स्वतः जातोय साईटवर आणि स्वतः जाऊन त्या ग्रामपंचायतच्या कामांची मोजणी करत आहोत. त्या ग्रामपंचायतच्या कामाचे एस्टिमेट बघत आहोत. ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचे एस्टिमेट द्यायला तयार नाही किंवा व्हॉट्सअप सोशल मीडियावर जे आम्ही न्यूज दाखवतोय किंवा जे प्रश्न मांडतोय त्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाही. म्हणून ही सर्व माहिती आम्ही सोशल मीडियावर अपलोड करून ग्रामस्थांचं जनजागृती करण्याचं काम आम्ही इथे करत आहोत. धन्यवाद.